आजच्या आधुनिकतेत तरुणाई भरकटली आहे असं म्हटलं जातं, पण हीच तरुणाई अध्यात्मात गुंतली आहे असं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको। गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात युवकांकडून श्रींची सेवा केली जाते। सर्व धर्म समभावाचा नारा देत श्रींच्या पालखी समोर पाटाच्या पायघड्या घालण्यात सध्या युवक वर्ग दंग होत असल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 60 वर्षापासून सुरू असलेली ही पायघड्यांची सेवा देशभरात फक्त गोंदवल्यातील महोत्सवातच पाहायला मिळते। काय आहे ही सेवा आणि परंपरा, मानदेशी आवाजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया। श्रीराम समर्थ गोंदवलेकर महाराजांची 110वी पुण्यतिथीचा उत्सव सोहळा चालू आहे आणि पालखीच्या पुढे पाटाच्या पायगाड्याची सेवा चालू आहे। या सेवेला जवळजवळ 60 वर्ष झाली। पायगडीचा मान तसा परीट समाजाला होता। त्यामध्ये महादेव पोपट काटकर, बाळकृष्ण पोपट काटकर, विठ्ठल शिंदे, सतीश काटकर असे हे कापडी पायगडे टाकत होते। आणि पूर्वीच्या काळात रस्ते डांबरी नव्हते, रस्ता स्वच्छ नसायचा, मग ते कापडी पायगड्या बरोबर नाही वाटल्या। मग ते आमचे माझे थोरले बंधू अशोक महादेव काटकर यांच्या काय महाराजांनी डोक्यात म्हणजे प्रकार पाडला असेल की मग ते कापडीच्या ऐवजी पाटाच्या पायगड्या म्हणजे प्रथा चालू केली। आणि या पायगडीला सर्व जाती धर्मातील सर्व मुले निस्वार्थी स्वइच्छेने पूर्ण 10 दिवस सेवा करायला येतात। मंदिरातून गोंदवलेकर महाराजांची पालखी बाहेर प्रस्थान करते त्यावेळेस पायाचं पूजन करून त्यावेळेस गोंदवलेकर महाराज पालखीत बसतात असा आमचा भास होतो। म्हणजे इतका आनंद वाटतो आणि ही पाटाची सेवा अशीच चालू राहते।